इथून मात्र कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा होता. गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. महत्वपूर्ण फलंदाज साक्षी बॅक टू दी डग आउट. ताईद बनलाय. पहिलाच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. श्री बंधू भोईर भोरली संघाचं कौतुक करूयात. महत्वपूर्ण फलंदाज अक्षय पाटील 0 धावसंख्येवरती तंबूच्या रस्त्यावरती परत. मिळतोय, परंतु या वेळचा चेंडू आपण जर पाहिला तर टॅप बॉल क्रिकेट पद्धतीने खेळलाय. इथे मात्र स्वतःच्याच पायावरती कुराड मारून घेतली आहे. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, इधर तो विकेट चला गया. बॅक कुठून करायचा आहे यावेळेला मात्र कल्पेशने दबाव झुगारून लावलं. चेंडू जाईल. महेंद्र मात्र स्टँडच्या दिशेने षटकार. फलंदाजांना कमबॅक करायला मदत मिळाली आहे. बॅटची लिडिंग एज, फटका चुकलाय, क्षेत्ररक्षकाने चुकी केली. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती चुकीला माफी नाही. चेंडू जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील पूर्ण 4 धावा. चौकार. यावेळी आपण पाहतो मैदानावरती स्ट्राइक एंड वरती आपण जर पाहिलं तर सौरभ मांडवकरला आपल्याला पाहायला मिळतोय, जो की पेझारी गावाला बिलॉंग करतो आणि त्याचा झेल यावेळी आपण पाहतोय. या वेळचा झेल सोडा, त्याच्यावरती आपण जर पाहिलं तर जलेब नमक इथून मात्र छडकलाय. आणि या वेळच्या चेंडूवरती आपण पाहतोय स्टँड अँड डिलिव्हर्ड, मोठा फटका, अफलातून स्ट्रोक, षटकार. ₹500 पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक षटकाराला प्रफुल्ल बानकर यांच्याकडून 1500 उद्ध्वस्त केल्या. वैविध्यपूर्ण खेळ मैदानाच्या आत. इथून मात्र काय घडलंय, फटका फसलाय. सौरभ मांडवकरचा फटका फसला. फलंदाज बाद होईल. आणि या परेश या गोलंदाजीवरती जी विकेट पडली आहे आणि त्या अगोदर जो डॉट बॉल होता त्याला एकूण मिळून डॉक्टर प्रज्ञा आणि राजू भोईर साहेबांच्याकडून एकूण ₹1500 पारितोषिक या ठिकाणी लाभलेलं आहे. डीजे मास्टर यावेळी एक धाव, एक डॉट चेंडू आणि एक विकेट. या वेळचा चेंडू यू मिस, आय विल बी डेफिनेटली. फलंदाज त्रिफलाचित यावेळी मात्र झालाय. आणि आणखीन एक फलंदाज क्रमांक 5 तंबूच्या आश्रयाला मात्र परतलाय. डीजे करायची आहे, सूचना आहे, स्क्रीन ऑन करायची आहे समोरची. आणि आता जी विकेट घेतली आहे त्या आज आपण साक्षीदार आहोत या फटक्याचा. विक्रम थळेच्या बॅट मधून वन ऑफ द मॅग्निफिसंट, मॅजिकल, ट्रिमेंडस सिक्सर. खांबे पुन्हा एकदा सज्ज होईल. मोठा फटका आलाय विक्रम थळेच्या बॅट मधून. इथे मात्र ट्रिमेंडस, थ्रिलिंग, थंडरस्टॉर्म, षटकार. सासवण्याचा सितारा मैदानावरती आज आग ओखण्याचा प्रयत्न करतोय. 7 बॉल्स वरती 17 धावा केल्या आणि इथून मात्र पहिल्या इनिंगची 30 चेंडू विजयासाठी 56 धावसंख्या. अक्षय पाटीलला कमबॅक करणं माहिती आहे. इथून मात्र जागा बनवली. खराब चेंडूला त्याची जागा दाखवली. बॉटम हँडचा वापर. चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार.
ट्रेंड आलाय ना, नो लुक शॉट, त्या पद्धतीने हा फटेश मात्र सज्ज होईल. पहिलाच बॉल, फटका फसलाय, कॅच पकडण्याची संधी. कल्पेश कॅचेस सोडत नाही आणि ते मैदानावरती त्याने दाखवून दिलंय. 15 धावसंख्येवरती पहिला ब्रेक थ्रू. विकेटसाठी सतीश बांबले यांच्याकडून 500 रुपये आणि प्रफुल्ल बानकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाला मिळत आहे. थँक्यू. बघा, आम्ही मुख्य व्यासपीठावरती ना वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे एटीएम मशीन्स बसवलेत. तुम्ही चांगला खेळ करा, मेहनतीचं पिन दाबा, पारितोषिक आपल्याला आपोआप मिळतील. कोऱ्या करकरीत नोटा आपल्याला मिळतील. कधी ऑनलाईन पेमेंट केलं जाईल. तुम्ही चांगली कामगिरी करा, पारितोषिके नक्कीच मिळतील. कल्पेश मात्रेचं कौतुक करूयात. 0 धावसंख्येवर इथे मात्र जागा बनवली. फ्लॅट, फ्युरियस, फंटॅस्टिक स्ट्रोक, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. होय ना, तू घेण्यासाठीची जगदोजहद. मोठा फटका खेळलाय, यावेळेला मात्र मिडल ऑफ द बॅट भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने आनंददायी, हर्ष उल्हास करणारा षटकार. दहा धावा पूर्ण झाल्या तर डॉक्टर प्रज्ञा आणि राजू भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि या षटकारासाठी डॉक्टर प्रज्ञा आणि राजू भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अभिनंदन. अर्धाचा खेळ मैदानावरती चालू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय, एलिव्हेशन मिळू शकलं नाही. क्षेत्ररक्षकाने सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली. इथून मात्र मॅचला टर्निंग पॉइंट, ट्विस्ट मिळालाय. पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त. तेच गैनीनाथ कटोरे यावेळी चेंडू घेऊन सज्ज झालेत. यावेळेला मात्र गैनीनाथच्या अनुभवाला मागे टाकत, पाणी पाजत, गुणवत्ताधारी फटका ऑन साइडच्या दिशेने, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आणि या षटकारासाठी डॉक्टर प्रज्ञा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि राजू भोईर यांच्याकडून डॉक्टर प्रज्ञा आणि राजू भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. बघा, काही फलंदाजाचं नाव फक्त सर सांगायचंय. सॉरी, साहिल खांबे मैदानाच्या आत. तर आपण पाहतोय चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर वरती एक्स्ट्रा ऑर्डिनरी देऊन जाणारा हा फटका यावेळी अंदाज बाद. बघ, गैनीनाथ कटोरे यांची एक कंजूस गोलंदाजी मैदानावरती. यावेळेला थर्ड मॅनच्या दिशेने चेंडूला दिशा दाखवली. दिशा दर्शकाची भूमिका, डायरेक्शन दिलं गेलं. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. बघा, शॉर्ट बॉल टाकून सरप्राईज द्यायचा होता. सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात, कधीतरी आपल्या अंगलटी सुद्धा येतात. हे चित्र मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळालंय. इथून मात्र येणारे 5 बॉल्स आणि विजयासाठी मैदानाच्या स्ट्राईक एंड वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शॉर्ट फाईन लेग, क्षेत्ररक्षक तैनात. या मॅच मध्ये नवीन कहाणी आली आहे, कारण प्रफुल्ल अँड निलेश पोट साखर संघाने कमबॅक करायला सुरुवात केली आहे. पंचेचाळीस धावसंख्येवरती इथून मात्र आणखीन एका फलंदाजाला आभार 2 गोष्टींसाठी मानले. मोठा फटका खेळलाय, फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक स्वतः तैनात झालाय. प्रफुल्ल अँड निलेश पोट साखर संघ इथून मात्र चांगल्या पद्धतीची कामगिरी करतोय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परत. सरळ बॅटने मोठा फटका आला. जरी षटकार आला असेल
तरी सुद्धा प्रफुल्ल आणि निलेश पोट साखर संघाने ही मॅच जिंकली आहे आणि आता मात्र प्रवेश केलाय ते म्हणजे सुपर 4 मध्ये सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यासोबतच शेवटच्या चेंडूवरती षटकार मारण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला. त्याबद्दल या फलंदाजाला ॲडव्होकेट मनमीत पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. धन्यवाद. आयोजकांच्या वतीने मी सूचना देतोय